बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह मुंबईत दाखल. आंदोलन न थांबवता बच्चू कडू मुंबईत. थोड्याच वेळात शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. बैठकीत काय निर्णय होतो याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष. बच्चू कडूंचा रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय. बच्चू कडूंच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान हायकोर्टाला कळवलं. नागपूर खंडपीठाकडून बच्चू कडू यांच्या वकिलांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत. न्यायालयात जनहित याचिकेसंदर्भात सुनावणी. आमचं ठरलंय आए तो गांधीगिरी से नहीं आए भगतसिंहगिरी से. आम्ही कुणाला उडवू पण शकतो. सरकारसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस आला म्हणून वरचा देव पावला. तसा आता खालचा देव पावतो की नाही 7 वाजता कळेल. फडणवीसांसोबतच्या बैठकीवरून बच्चू कडूंचं वक्तव्य. योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन पुन्हा पेटणार. 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी नको. गरीब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. बच्चू कडू यांची मागणी. बुलढाण्यातील मोताळा इथल्या शेतकऱ्यांचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. शेतकऱ्यांना आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं मोताळा ते बुलढाणा भजन आंदोलन. नांदेडला परतीच्या पावसानं झोडपलं. हदगाव तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर. पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान. गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्यात पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. भात शेतीला परतीच्या पावसाचा मोठा फटका. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कापूस भिजला. सोयाबीन पाठोपाठ आता कापसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. मका सोयाबीन नंतर कापसाचंही नुकसान होत असल्यानं शेतकरी हतबल. जळगावातील गिरणा पट्ट्यात अवकाळी पावसाचा कहर. काढणीला आलेल्या कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पाऊस. कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन आणि टोमॅटोचं नुकसान. कापूस भिजला. उरलेलं पीक देखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता. पुण्यातील खेडमध्ये पावसामुळे कांदा पीक पाण्याखाली. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरीही संकटात. अवकाळी पावसानं मोठं नुकसान. कांद्याला चांगला दर मिळेना. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ नगोबा गावात शेतकऱ्यानं कांदा पिकावरून नांगर फिरवला. सीताराम पोळ या शेतकऱ्यानं 2 एकर कांदा पिकावरून फिरवला नांगर. परभणीत पावसानं काढणीला आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. पावसामुळे रब्बी पेरणी लांबणीवर गेल्याची शक्यता. राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागवड कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन. कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांची हजेरी. ऊस लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन. सोयाबीनच्या दरात घट झाल्यानं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत. बाजारात सोयाबीनचा दर हमीभावापेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाफेडमार्फत खरेदी सुरू करून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस. पावसामुळे भात शेतीला मोठा फटका. कापणी केलेला भात पाण्यात. भाताला कोंब फुटले. चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं भात शेतीचं अतोनात नुकसान. शेतात पाणी साचण्याच्या भीतीनं रस्त्यावर वाळवलेलं पीक सुद्धा भिजलं. अवकाळी पावसानं रायगड जिल्ह्यातील भात शेतीचं प्रचंड नुकसान. मंत्री भरत गोगावले यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. कापून ठेवलेली भाताची कणसही पाण्यात बुडाली. अलिबाग, पेण, उरण, रोहा, माणगावमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अकोल्यातील शेतकऱ्यांना तुटपुंची मदत मिळाल्याचा आरोप. शेतकऱ्यांच्या खात्यात 3,000 रुपये अशी मदत जमा. शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा शेतकरी आणि काँग्रेसचा आरोप. चंद्रपूर शहरातील वादग्रस्त दुभाजकावरून 2 माजी नगरसेवकांमध्ये राडा. पप्पू देशमुख आणि नंदू नागरकर यांच्यात झाला राडा. पप्पू देशमुख आणि दुभाजकावरून नंदू नागरकर यांच्या प्रभागात हे आंदोलन सुरू केल्यानं वाद सुरू झाला. गोंदिया जिल्ह्यात अपात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या वाढण्याची शक्यता. पात्र ठरलेल्या 3,30,000 लाडक्या बहिणींची पडताळणी केल्यानंतर 28,000 बहिणी अपात्र ठरल्या. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचं आंदोलन. आंदोलकांकडून समृद्धी महामार्गावर रास्ता रोको. एसटी आरक्षणाची बंजारा समाजाची मागणी. आंदोलकांना सकाळपासूनच महामार्गावर 1 किलोमीटर अंतरावर रोखून धरलं होतं. धाराशिवमध्ये नाल्यांच्या आणि रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी नागरी कृती समितीचं आंदोलन. आंदोलनात शहरातील महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस, 4 निलंबित, 22 जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू. कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा दणका. नांदेडच्या माहूर तालुक्यातील सारखणी आणि भगवती रस्त्याची अनेक दिवसापासून दुरवस्था. पाणी साचलेल्या खड्ड्यात बसत शाळकरी मुलांसह गावकऱ्यांचं आंदोलन. खराब रस्त्यांमुळे छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोंदेगाव जवळील पूल आणि रस्ता वाहून गेला. ग्रामस्थांकडून पूल आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीची मागणी. रस्ता आणि पूल वाहून गेल्यानं वाहतुकीची गैरसोय. पंढरपुरात कार्तिकी निमित्तानं चंद्रभागेत महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंदा महिला स्विमर तैनात करणार. पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेकदा महिला भाविकांचा मृत्यू होतो. त्यामुळेच 15 प्रशिक्षित महिलांची टीम कार्तिकी यात्रेत पाहायला मिळणार.